कशी मित्रांनो पावभाजी, तर या पावभाजी खायला. तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी. अगदी सोपी, कोणालाही जमेल अशी एकदम सोपी रेसिपी. तर नक्की तुम्ही ट्राय करा. आणि चला आज आपण पावभाजी कशी बनवायची पाहूया. लेट्स स्टार्ट गो. तर आज आपण पावभाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी कुकरमध्ये सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये वाटाणा आहे, फ्लावर आहे, टोमॅटो, बटाटा, शिमला मिरची, इकडे गाजर घेतलंय, बीट पण घेतलंय. स्वच्छ करून आपण हे सगळं कुकरला शिट्टी करून घेणार आहे. 2 शिट्टी करून ह्या सगळ्या भाज्या आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत. तर चला आता मी शिजायला ठेवते. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे पण टाकून घेते म्हणजे आपलं चांगलं शिजल. आजचा बेत आहे पावभाजी. कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं सांगा बरं. बीटने पण मित्रांनो याला खूप छान कलर वगैरे येतो आणि टेस्ट पण छान लागते. आणि बीट तर असं आपलं सॅलडमध्ये तर असतंच, पण काहींना हे बीट आवडत नाही. तर हे भाजीमध्ये जाऊन पण छान लागते याची टेस्ट. तर असं खाता येत नाही तर आपण भाजीमध्ये टाकूनही खाऊ शकतो. तर आता मी इकडे भाजी शिजायला ठेवली आहे. तोपर्यंत आता आपण बाकीची तयारी करून घेऊ. आता इकडे मी कांदा घेतलेला आहे. कांदा आता चिरून घेते. इकडे आलं लसूण पेस्ट आहे आपली, मी आता तयारी केलेली आहे. आणि कोथिंबीर आता आपल्या फोडणीसाठी वापरायचं आहे. भाजी आता शिजलेली आहे आपली. आता मी गॅस बंद करते. आता मी पातेल्यामध्ये तेल ठेवलं आहे. यामध्ये आता मी कांदा तळायला टाकते. आता कांदा आपला लाल होऊन द्यायचा यामध्ये. कांदा चांगला आपल्याला लाल करून घ्यायचा आहे. टाकून घेतलेले आहे आलं इकडे भाजी आपल्या छान शिजलेली आहे. आता हे मी मॅशरने बारीक करते. बारीक करून घ्यायचं आता आपल्याला. इकडे हळद टाकून घेते आता. आणि आपला पावभाजी मसाला टाकून घेते. मसाले हे आता बारीक झालेलं आहे. पहा मी आता हे सगळं एकत्र केलेलं आहे. आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घेते. पहा आपल्या भाजीला कलर किती सुंदर आलेला आहे. यामध्ये मीठ टाकून घेते. आता यामध्ये कोथिंबीर द्यायची आता आपल्याला. आणि हलवत पण जायचं जेणेकरून खाली लागणार नाही आपली भाजी. आपली भाजी रेडी आहे. सिंपल रेसिपी, एकदम झटपट होणारी अशी. या जेवायला. तर मित्रांनो नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे आणि अगदी सिंपल आहे. सहज कोणीही बनवू शकेल अशी. आणि
खूप टेस्टी पण लागते ही पावभाजी. नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय बाय.